कमी वेळात आता जास्त रन काढायचेत. अवघड आहे कारण आता वेळ कमी असल्यामुळं, पण तरीही काला या प्रकरणामध्ये आपल्याला बोलायचंय. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. तुकोबराय पहिल्या चरणामध्ये सांगतात, चला वळू गाई. गाई वळायच्यात. आता पण कोणत्या वळायच्यात? गाय तर कोणाच्याच घरी नाही, मग वळायची कोणती महाराज? गाय वळायची ना, वळायची पण पंचेंद्रिय जे आहेत ना, ते पंचेंद्रिय आणि सहावं जे आहे ते मन, हे 6 जण वळायचे. म्हणजे वळून आपल्याला कुठं आणायचे? चला वळू गाई बैसू जेवू एके टाई. एका जाग्यावर सगळे वळून आणायचे, ते पंचेंद्रिय आणि 6वं मन एकत्र आणायचं आणि एका जाग्यावरती आणून त्या ठिकाणी बसून जेवायचे. काय जेवायचे? हरिनामाचा खिचडी काला. तिथं बसायचंय आणि या ठिकाणी सगळ्यांना हरिनामाचा खिचडी काला खाऊ घालायचा आहे. फक्त भगवंताचं नाम घ्यायचंय. तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, बहु केली वन वन पाये पिटी झाला शीन. बरीच आम्ही पायपिटी केली आणि बरेच जन्मामध्ये वन 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 फिरत आलो. 84 योनीमधून फिरत आलो, तेव्हा एकदा मानवाचा जन्म मिळाला आम्हाला. किती जन्मामध्ये फिरत गेलोत, वन 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 सारखं फिरत आलोत आणि फिरून फिरून आता थकलोत. बहु केली वन वन पाये पिटी झाला शीन. विनाकारण फिरलोत आम्ही. ह्या जन्मात जाय, त्या जन्मात जाय, तिथं जाय, तिथं जाय, सगळे जन्म भोगून आलोत आणि शेवटी मानव देहामध्ये आलोत. आणि मानव देह आल्यानंतर आता इथं थांबायचे, कारण पाय दुखायले. तुकोबराम महाराज सांगतात, आता आमचे पाय दुखायलेत, आता काय आम्हाला फिरायचं नाही. मग काय करायचं? तिसऱ्या चरणात सांगितलं, खांदी भार पोटी भूक. काय खेळायचे सुख. मागचे जे काही 84 योनीतले जन्म आहेत ना आमचे, त्या जन्मामध्ये आम्ही काय केलंय? जे काही कर्म केलेत, चांगले कर्म केले असेल तर पुण्य झालं, आणि वाईट कर्म जर केले असेल ना तर पाप झालंय. आणि हे पुण्याचं आणि पापाचं गाठोडं आपल्या खांद्यावरती आहे, मागच्या अनेक जन्मापासूनच. किती जन्म झाले? 84 योनीमध्ये आपण फिरत फिरत इथपर्यंत आलोत ना, तर मागच्या जन्मातलं आपलं कर्म आहे. आणि ते कर्म आहे ना, ते कोणाचं चांगलं असेल त्याला चांगलं भोगायला भेटल, पण मागच्या जन्मात कोणाचं वाईट असेल ना तर वाईट या जन्मामध्ये फेड आहे त्याची. हे अनंत जन्माचं आपल्या खांद्यावरती ओझं आहे. खांदी भार पोटी भूक. काय खेळायचे सुख. कधीपर्यंत हा संसार खेळायचा आहे? या संसारात आलोत आम्ही, आणि संसारात आल्यानंतर आमच्या खांद्यावरती वजं आहे पाप पुण्याचं. हे वजं कधीतरी खाली काढायचंय ना. ही भूक आहे ना, ही भगवंताच्या नामाची भूक. कधीतरी आम्हाला पोटभर जेवण करायची, आणि एकदा जर जेवण केली तर खांद्यावरलं वजं हळूहळू उतरण. इथं थांबा म्हणले, आता कव्हरक पळायचं. अनेक जन्मामध्ये पळालोत आम्ही, आता पळायचं नाही म्हणले तुकोबराय. म्हणले तुका म्हणे धावे मग अवघे बरवे, बहु केली वनवन पाये पिटी झाला शीन. साधा सरळ सोपा या काला या प्रकरणातील अभंगाचा अर्थ जसा माझ्या बुद्धीला जमल तसा सांगण्याचा प्रयत्न केला. असाच आहे हे, असं मी ग्राह्य करत नाही. कारण का, जसं काही मला सांगण्याचं, जसं काही सद्गुरू माझे बुद्धी देतील, जसं काही मारुती सांब सदाशिव मला बुद्धी देतील, तसं या अभंगावरती कीर्तन करण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठला चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. बऱ्याच जन्मात आम्ही तुकोबराय वन वन केली, पण आता बस झालं म्हणले, इथं थांबायचं. कारण आता पळायचं तरी कुठं? आता तुका म्हणे धावेन मग अवघे बरवे. आता धावत धावत आम्ही इथपर्यंत आलोत ना, आता पळायचं नाही. आता आम्ही इथं थांबणार, आणि इथं थांबून काय करणार? भगवंताच्या नामाचा उच्चार करणार. आणि भगवंताचं नाम जर आपल्या हृदयामध्ये जर कोरून ठेवलं ना, एकदा जर आपलं चित्त भगवंताच्या चरणावरती जर ठेवलं ना, तर पुन्हा कुठं धावायची गरज नाही. देवापाशीच विसावा आहे म्हणले, आता कुठं धावायचं नाही म्हणले. बर म्हणले ठीक आहे. आणि इथं थांबून काय करायचं? म्हणले काय नाही, आज काल्याचं चिंतन आहे ना, म्हणले काल्याच्या चिंतनामध्ये फक्त भगवंताचं उच्चारण करायचं. प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस अवतार धारण केला ना, त्यांनी जे काही कार्य केलं, त्या कार्याचं त्यांचं जे आचरण आहे ना, भगवंतानी जे जे प्रभू रामचंद्रांनी केलं ते आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करायचं आणि त्याचं पालन करायचं असतं. पण भगवान श्रीकृष्णाने जे काही लीला केल्या आणि जे काही आचरण आहे त्यांचं, ते फक्त कानावरती उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. आज काय करायचं असतं काला या प्रकरणामध्ये? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी.
माझ्या भगवान श्रीकृष्णाने जे काही गोकुळामध्ये चरित्र केलं ना, ते चरित्र आपण फक्त कानावरती ऐकायला चांगलं वाटतं, अजिबात करायचं नाही. मी कालही कथेमध्ये सांगून गेलो. कथेमध्ये सांगितलं मी की एक जण नवरा बायको दोघं कथेला आले आणि कथा म्हणले आज गव्हाणमध्ये बाळू महाराजांची कथा चालू आहे, चला ऐकायला. आले ते दोघं कथा ऐकायला आणि कथा ऐकत असताना त्यांनी कथा ऐकली. घरी गेल्यानंतर मंडळीने विचारलं, अहो तुम्ही बाळू महाराजांची कथा ऐकली ना, त्यांनी कथेमध्ये काय सांगितलं? ते म्हणले बाळू महाराजांनी असं सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने 16,108 लग्न केले, म्हणले विवाह केले भगवंतानी. मग तुमची काय इच्छा आहे? काय नाही म्हणले, आणखी एखादं करा वाटायले. बर म्हणले ठीक आहे. तेवढंच ऐकलं का? बाळू महाराजाला दुसरं काम नव्हतं, तेवढंच सांगण्याचं होतं काम? नाही म्हणले, मला तेवढंच पटलं, तेवढंच मी घेतलं म्हणले. बर म्हणले ठीक आहे. तू काय ऐकलंस? म्हणले काय नाही, मी बी ऐकली बाळू महाराजांची कथा. बाळू महाराजांनी सांगितलं भगवंतानी भगवान श्रीकृष्णाने 12 गावाला अग्नी लागला होता. 12 गावाला लागलेला अग्नी भगवंतानी सगळा गिळून घेतला. सगळा. तुम्ही काय करा, हे चुलीतला डॅपसा घ्या थोडासा खा जरसा आणि मग लग्न करा. ते म्हणलं हे नाही जमत. मग तसं कसं जमन? भगवंतानी 12 गावातला अग्नी गिळला होता ना, मग तव्या 16,108 लग्न केले होते. तुम्ही एवढाच खा आणि करा दुसरं. खाता येतं का? नाही. कारण का? भगवान श्रीकृष्णाने जे काही लीला केल्यात ना, त्या लीला फक्त कानाला ऐकायला बऱ्या वाटतात, फक्त ऐकायला. आणि खरंच ना, मला तर कमाल वाटती, एकच लग्न केल्यानंतर माणसं पंढरपुराला चला म्हणलं तर येत नाहीत. एक लग्न केल्यानंतर काही जण 2-2 करतात, ते कमाले. विठ्ठला विठ्ठला कमाल एक नाही. पंढरपुराला पण जाणं होत नाही त्यांचं. गेले सकाळी एकादशीला तर संध्याकाळी 12 वाजता गव्हाणार. का? मला एवढं सांगायचंय, भगवंतानी 16,108 लग्न केले, पण ते भगवंत होते, त्या लीला होत्या. त्या लीला फक्त ऐकायच्या असत्या. आपण ते ऐकून ते कुठं न करायचं नाही, अजिबात नाही. प्रभू रामचंद्राचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करायचं. भगवान श्रीकृष्णाचं आपण अजिबात नाही. का? कारण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जे आहे ना, ते फक्त आपण ऐकायचं. ऐकायलाच गोड वाटतंय, करायचं नाही, जीवनामध्ये अंगीकृत करायचं नाही. फक्त करायचं असेल ना प्रभू रामचंद्रासारखं, एक वसनी एक पत्नी आणि एक बाणी, ते प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे, ते फक्त ऐकायचं. मग आज काला या प्रकरणात तुकोबारा सांगतात, अजिबात दुसरं तुम्ही काही सांगू नका, फक्त सांगा भगवंताचं चरित्र सांगा. आणि तेही चरित्र उच्चारण करा. फक्त चरित्र ते उच्चाराने केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चाराने केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हो चरित्र ते उच्चाराने केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चाराने केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने जे काही चरित्र केलं ना, ते फक्त उच्चार करायचं असते. आणि तेही कुठलं करायचं? वृंदावनातलं नाही, मथुरेतलं पण नाही, फक्त कुठलं करायचं? गोकुळातलं. ज्या काही भगवंताने दिव्य लीला केल्या ना, त्या आपण श्रीमद भागवत कथेमध्ये आपण त्या श्रवण केलेल्या आहेत. पण तरीही आपल्याला माहीत असताना अनेक काल्याच्या कीर्तनामध्ये आपण ऐकले असतील, पण तरीही काल्याच्या कीर्तनात तेच सांगावं लागतं. का? पुन्हा पुन्हा वारंवार तेच सांगावं लागतं. कारण का? साधू संतांनी परंपरा घालून दिली ना, काल्याच्या कीर्तनात दुसरं व्यर्थ गलबला करायचं नाही, फक्त भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र जे आहे ना, तेवढंच उच्चारण करायचं. ते उच्चारण करत असताना हा काला या प्रकरणामध्ये कीर्तनकार असताना त्याचं कर्तव्य आहे. कारण काला या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र आज वर्णन करायचं गरज असते. काय म्हणले गोकुळामध्ये काय केलं असं भगवंतानी? काही नाही म्हणले. ज्यावेळेस पृथ्वी मातेवरती पाप झालं होतं ना, पाप झाल्यानंतर पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा माझ्यावरती पापाचा भार झालाय, मला सहन होत नाही, माझ्यावरती जमिनीत कोणतंही अन्नधान्य पिकत नाही. देवा ब्रह्मदेवाकडे विनंती करू लागली, काय करू मी सांगा ना?
इतकं पाप झालं की या पापाचं वजन मला सहन होत नाही. ब्रह्मदेव ऐकत होते आणि पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला सांगत होती. ब्रह्मदेवाने सांगितलं, ठीक आहे माते, काही चिंता करू नको, जगाचा मालक आहे ना, एक दिवस पृथ्वीवरती जन्माला येणार आहे आणि जन्माला आला ना, ते सगळं काही पापाचं वज आहे ना, ते सगळं काही नष्ट करील आणि पुन्हा तुला नवचैतन्य त्या ठिकाणी प्राप्त करेल. जा म्हणले तू. ब्रह्मदेवाने आशीर्वाद द्याला आणि तसंच या ठिकाणी मथुरेमध्ये घडलं. कंसाची जी बहीण आहे ना देवकी, ही वसुदेवांना दिली आणि भगवंताचं तिथं आई वडिलांचं लग्न झालं भगवंताच्या. ज्यावेळेस लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर कंस महाराज त्या ठिकाणी वाट लावित होता आपल्या बहिणीला, सगळ्यांना आपल्याला न्याते. स्वतः वाट लावत असताना अचानक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे मूर्ख कंसा, जिचा तू रथ हाकत आहेस ना, तिचा 8वा गर्भ तुझा वैरी. ही वार्ता कळाल्यानंतर कंसाला थरकाप सुटला. कंस घाबरला. अरे, ज्या बहिणीचा मी रथ हाकत आहे त्या बहिणीचा 8वा मुलगा जर माझा वैरी असेल तर या बहिणीलाच कशाला जिवंत ठेवायचं. लगेच उठला आणि कमरेची तलवार काढली आणि कमरेची तलवार काढून कोणावर धावला. घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला. वरचीवरीच हात धरला वसुदेवाने. कंस महाराज, तुम्ही काय अड्यावाने करता? तुमची सख्खी बहीण आहे ती बहीण, आणि जर आज तुम्ही बहिणीला जर वरातीमध्ये मारलं ना, सगळे लोक तुमच्या तोंडामध्ये शेण घालतील. कंस महाराज, हे पाप अपराध तुम्ही करू नका. तुम्हाला जर वाटत असेल ना हिचा 8वा मुलगा तुम्हाला मारल, तर मी काय करतो, पहिल्या मुलापासून तुम्हाला आणून देतो. अगदी तसंच कंस महाराजाला त्यांनी वसुदेवांनी केलं. पहिल्या मुलापासून सगळे मुलं तिथं आणून दिले. पण आणून दिल्यानंतर कंस महाराजांनी एक एक पायाला धरून त्या ठिकाणी शिळेवरती आपटले आणि शिळेव जसं आपटलं ना, एक एक बाळाचा त्या ठिकाणी वध केला. असे 6ही मारीत दुराचारी. 6ही मुलं वसुदेव देवकीचे त्यानं मारले. पण त्यावेळेस भगवंत श्रीकृष्ण म्हणले, श्रीहरी विष्णू म्हणले, आता आपल्याला जन्माला जावं लागेल. योग मायाला पाठवलं अगोदर, शेष नारायणाला पाठवलं अगोदर. शेष नारायण ज्यावेळेस मातेच्या गर्भामध्ये होते ना, देवकी मातेच्या, इतकं तेज दिसायला लागलं. पण ते कंसाच्या भीतीनं लपून त्या ठिकाणी भिवून कुठे गेलं, घायभरून वापस गेलं म्हणतात. वापस नव्हतं गेलं. भगवान श्री हरीने सांगितलं, या मातेचा गर्भातून काढ आणि रोहिणी मातेच्या गर्भामध्ये शिफ्ट कर. योगमायेनं तसं काम केलं आणि स्वतः योगमाया त्या ठिकाणी यशोदा मायाच्या पोटी जन्माला आली. आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मला हे पापाचं वजन कमी करायचंय ना, तर मी स्वतः जन्माला येणार. सगळ्यांना जन्माला पाठवलं अगोदर आणि स्वतः भगवंत शेवटी आली. यायच्या अगोदर भगवंतांनी सांगितलं, वसुदेव देवकींना भेटले आणि सांगितलं, बाबा, मी जन्माला आलो, पण जन्माला येत असताना मी इथं जन्मलो ना, मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मसणे गोकुळा, मसणे गोकुळा, मसणे गोकुळाला.
अगोदरच सांगितलं, बाबा मी जन्माल्यानंतर मला इथं नाही ठेवायचं, कुठं घेऊन जा, नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला. विठ्ठला विठ्ठला बाबा मला नंद बाबाच्या घरी घेऊन जा. बाबांनी ठरल्याप्रमाणे तसंच केलं. ज्यावेळेस जन्म झाला ना भगवान श्रीकृष्णाचा, श्रावण मध्ये अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता ज्यावेळेस भगवंताचा जन्म झाला ना, सगळ्या मयुरादी पक्ष्यांना सगळ्यांना आनंद झाला, सगळ्या सजीव सृष्टींना आनंद झाला. का? कारण जगाचा मालक या ठिकाणी ब्रह्मांडाचा धनी मथुरेमध्ये जन्माला आला. तेही कारागृहात आले, पण तिथे नाही थांबले. नंदबाबांनी टोपलीत घेतला आणि टोपलीत घेऊन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मथुरेला घेऊन आले. यमुना मैयाने त्या ठिकाणी रस्ता दिला. यमुना मैया ही त्या ठिकाणी दुभांगली आणि भगवंताला रस्ता दिला. कारण का? त्या मैयालाही भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. जसं काही भगवंताने त्या ठिकाणी आपला चरण काढलं आणि एकेदा पाण्यामध्ये जसं ठेवलं ना, की यमुना मैयाला दर्शन दिल्यानंतर माताही त्या ठिकाणी सरकली, दुभांगली गेली. का? कारण तिलाही भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. नंदबाबा त्या ठिकाणी गोकुळात आले. गोकुळात आल्यानंतर नंदबाबाच्या घरी गेले. बघितलं सगळं काही त्या ठिकाणी झोपलेले होते, कोणी जागं नव्हतं. रात्रीच्या सुमारास आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर पाहितलं त्यांनी यशोदा मैयाच्या समोर एक छोटीशी मुलगी होती. त्या मुलीला उचललं भगवान नंदबाबा वसुदेवजीने, उचललं त्या मैयाच्या समोर वसुदेव बाबांनी आणि भगवंताला तिथे ठेवलं आणि परत घेऊन आले. हे काही इकडं मथुरेत आले. इकडं भाग आपल्याला नाही पाहायचं, कारण आज चरित्र उच्चारायचे गोकुळातलं. इकडं काय झालं म्हणले, सकाळच्या सुमारास 5-6च्या सुमारास दासी आली आणि दासी आल्यानंतर, दासी घरी आल्यानंतर बघितलं यशोदामय्याच्या समोर एक छोटंसं बाळ त्या ठिकाणी दिसलं. आनंद झाला त्या दासीला, कारण यशोदामय्या 80 वर्षाची होती, पण तरीही त्या नंदबाबाला आणि त्यांना मुलगा नव्हता. पण आज यशोदामय्याच्या समोर एक मुलगा पाहिल्यानंतर दासीला इतका आनंद झाला, तिनं त्या यशोदामय्याला उठवलंच नाही, पळतच बाहेर आली आणि नंदबाबाकडे गेली. बाबा लालो भयो, बाबा लालो भयो. गवळण मनात गवळण नीला, 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 पुत्र झाला यशोदेला. मनात गवळण नीला, गवळण मनात गवळण नीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण मनात गवळण नीला, आणि जसं बाबाला सांगितलं ना, बाबा तुम्हाला 80 वर्षाच्या वयामध्ये आज तुम्हाला छोटंसं बाळ जन्माला आलंय. बाबालाही आनंद झाला. नवरत्नाचा हार होता, लगेच दासीला दिला आणि दासीनं ते नवरत्नाचा हार घेतला की सगळ्या गावातच सुटली सांगत, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदामायाला पुत्र झाला म्हणले. गवळणीने सगळ्या गावात सांगितलं. इतका आनंद झाला ना त्या गोकुळाला, इतका आनंद झाला की सगळ्या गवळणी उठल्यानंतर नंदबाबाच्या वाड्यावरती कानाला पाहायला. कान्हाचं नावही ठेवलं नव्हतं, पण तरीही त्या वाड्यावरती पाहायला आल्या. सगळ्यांची गर्दी झाली. ज्या ठिकाणी यशोदामाया होती तिथे जाऊन सगळ्या जणी कान्हाला पाहून येत होत्या. पण बाजूला जे गोपाळ होते ना, गोपाळ म्हणले, बाबा देवाला आम्हाला ही पाहायचंय ना, आम्ही काय अपराध केला, आम्ही काय पाप केलं की देवाला पाहायला आम्हाला आतमध्ये ह्या गवळणी येऊ देत नाहीत? काय येऊ देत नाहीत? तुम्हाला जर पाहायचं असेल तर 12 दिवसानंतर भगवंताला पाहता येईल. नाही बाबा, आम्हाला आजच कानाला पाहायचंय, आजच पाहायचंय बाबा. बाबा म्हणले ठीक आहे, त्या तुम्हाला आत येऊ देत नाहीत ना? म्हणले नाही. मग कान्हालाच आपण बाहेर आणू ना. चला म्हणले कान्हालाच बाहेर. दासीला सांगितलं आणि कान्हालाच त्या ठिकाणी बाहेर आणलं. आणि बाहेर आणल्यानंतर सगळ्या सवंगड्याने कान्हाला मध्यभागी घेतलं आणि सगळीकडून त्या ठिकाणी नंद उत्सव साजरा केला. आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या गोकुळाला सगळ्या गावाला आनंद झाला. गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, बाळकृष्ण नंदा घरे
गोकुळाला. सगळ्याला आनंद झाला. म्हणले कोणाकोणाला आनंद झाला? आनंद झाल्या नर नारी. तिथं नरालाही आनंद झाला आणि नारीलाही आनंद झाला. म्हणले सगळ्या गावाला आनंद झाला. मग आनंद झाल्यानंतर ते तेवढ्यावर थांबले नाही. आनंदाच्या भरात त्यांनी गुढिया तोरण गावामध्ये रांगोळी काढल्या, सडा सारवण सगळं गाव सजवलं. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे. करते कथा गाते गाणे, कथा गाते गाणे, कथा गाते गाणे, करते कथा गाते गाणे. बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी. सगळ्यांना आनंद झाला त्या गावात. त्यांनी आनंदाच्या भरामध्ये सगळ्यांनी गुढ्या उभा केल्या, तोरणं बांधले, सगळ्या गावामध्ये रांगोळी काढल्या, सडा टाकला, सारवण सगळं सगळं काही गाव सजवलं. आणि इतका आनंद त्या ठिकाणी गोकुळात झालता. कशामुळं? जगाचा मालक तिथं गोकुळात जन्माला आलते. जगाचा मालक जिथं जर जन्माला आला तर तिथं काय कमी असणारे सांगा ना. भगवंत जिथं जन्माला आले ना, ऐका यशश्री अवतारे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुण भगवंत घेऊन येत असतात. जिथं भगवंत जन्माला असतील मग तिथं काय कमी? भगवंत जर पुढे आले तर लक्ष्मी कशाला थांबन बरं तिथं सोडून? देवाला सोडून लक्ष्मी थांबते का? बऱ्याच महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त लक्ष्मीची पूजा करतात. मला सांगा, नवऱ्याला सोडून जर बाईला निमंत्रण दिलं तर कोणती बाई जाईन कोण्या कार्यक्रमाला? सांगा बरं मला. हे कीर्तनाचा विषय नाही, पण सांगणं कर्तव्य असतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सर्वजण लक्ष्मी मातेची पूजा करता, करा तुम्ही, करायला काही अडचण नाही. पण नवऱ्याला सोडून जर एकटीची पूजा केली तर ती नवऱ्याला सोडून येईन का? तुम्ही कुठं जाता का बिना निमंत्रणाचं? आणि गेल ती एक पुराणामध्ये बिना निमंत्रणाचं नवऱ्याला सोडून, माहिती ना का? देव ध्यानात आणून सती नवऱ्याला सोडून गेली आणि पुन्हा वापस आलीच नाही. नवऱ्याला सोडून गेल्यामुळं आली का ती वापस? म्हणून तेव्हापासून माता बहिणी कोणाला बी काय म्हणतात माहिती का? कुठं सती निघालीस? विठाला विठाला. मला अजिबात माहित नव्हतं हे सती निघणं म्हणजे काय, शिवी का काय होतं काही माहित नाही. पण ज्यावेळेस कथा शिकलो ना स्वामीजीकडे, त्यावेळेस कळालं की ही मनानं निघाली ती नवऱ्याच्या विरोधात. म्हणून तेव्हापासून महिला म्हणतात कुठं सती निघालीस. असं तो विषय नाही आपला. कारण का? नवऱ्याला सोडून कोणीही येत नाही. भगवान श्री हरींना सोडून लक्ष्मी माता तुमच्याकडे कसे येईन बरं? मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी नाही येणार ना. मग करायची ना पूजा. सत्यनारायणाची पूजा करा तुम्ही, दोघांची पूजा करा. लक्ष्मी सहित शोभे नारायण. कारण एकटे येत नाहीत ते. यायचं असेल तर दोघांना बोलावं लागत असतं. कुठेही निमंत्रण जर दिलं तर अगोदर आपल्या दोघांना जर निमंत्रण दिलं जोडीला तर आपण त्या ठिकाणी लग्नाच्या कार्यालयाला जात असतो. एकटे आपण जात नाहीत. जर मालकाला निमंत्रण नाही दिलं ना आपल्याला जर निमंत्रण दिलं महिला बहिणीला, माता मावल्यांना, तर तुम्ही एकट्या जात नाहीत. मग तुम्ही जर जात नाही तर जगाची मालकीन तुम्ही किती जरी इकडं पूजा केली, किती जरी थाटमाट केला तर येईन का सोडून? ती नाही येणार. पण तुम्ही जगाच्या मालकाचा धावा करा. आणि जगाच्या मालकाचा जर एकट्याचाही धावा केला ना आणि ते जर इथं आले तर लक्ष्मीला माग माग यावंच लागत आहे. येते ती. कारण का? ऐका यशश्री. कारण लक्ष्मी धनाची आहे ना, ऐश्वर्य संपन्न आहे. आणि ऐश्वर्य संपन्न कुठे येणार? तुमच्या घरी येणार ना. म्हणून करायची जर असेल तर भगवान श्री हरीची पूजा करा. भगवान श्री हरीला त्या ठिकाणी आपलंसं करा. आज गोकुळातल्या लोकांनी तेच केलं. लक्ष्मीच्या पाठीमागं नाही धावले. जगाचा मालक गोकुळात आला म्हणून तिथं त्यांची सेवा करू लागले, आनंद करू लागले जगाच्या मालकाचे. त्या ठिकाणी सगळ्या गावाला आनंद झाला म्हणतात. आणि आनंदाच्या भरात यशोदामायाला तर खूपच आनंद झालता. का? 80 वर्षाच्या काळामध्ये मुलगा झालाय. किती आनंद असणार त्या मातेला. मयाने आनंद उत्सव करायचा. भगवंत एका अंगावर झाले की लगेच आनंद उत्सव करायचा. सगळ्या गावाला जेवण द्यायचं. कोणतंही कार्य झालं भगवंतानी, कोणतंही नवीन कार्य केलं भगवंतानी, थोडंसं वाढले, थोडीशी काहीतरी हालचाल वेगळी केली ना की यशोदामाया त्या ठिकाणी उत्सव साजरा करायची. की सगळ्या गोकुळाला जेवण द्यायची. सगळे नंदबाबांच्या वाड्यावरती यायचे. असंच एक दिवशी कान्हा लहानच असताना
रांगू लागले म्हणले. कसं रांगू लागले ते? तळवे तळ हात हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत कसे रांगू लागले? डाव्या गुडघ्याने रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवंत रांगत असताना माया यशोदानं त्या दिवशी उत्सव ठेवला आणि आनंदानं ते उत्सव. कशामुळे माया आज उत्सव आहे? काय नाही, माझा काना आज रांगायला लागलाय. रांगत आहे म्हणून भगवंताचा उत्सव त्या ठिकाणी साजरा. कोणताही कार्य भगवंताने केलं छोट्याच लहानपणा वयामध्ये की मैया त्या ठिकाणी उत्सव करायची आणि सगळ्या गावाला त्या ठिकाणी जेवण्यासाठी आमंत्रित करायची. दिवसभर रात्रभर त्या ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यावरती उत्सवाचा असा अनेक प्रकारचे उत्सव लागले. पण भगवंत लहान असतानाच खोड्या करू लागले. लहान असताना दह्या दुधाची रांगत जाऊन त्या ठिकाणी खोडी करू लागले. कसे रांगू लागले भगवंत? रांगत रंगणी चोरी तलोनी रांगत रंगणी चोरी तलोनी जाऊनी धरती गवळानी बांधित चरणी देती गाराणी यशोदे साजानी दैवते भक्षुनी कमालनी नवल केले साधनी कृष्ण भगवंत रांगत असताना दह्या दुधाची चोरी करली. रांगत रंगणी चोरीत लोणी धावूनी धरीती गवळणी बांधिती चरणी देते गावणी यशोदे साजनी. लहानपणीच भगवंताने खोड्या चालू केल्या. भगवंत हळूहळू वाढू लागले, कारण वेळ कमी असल्यानंतर भगवंत वाढतात. भगवंत वाढले आणि वाढल्यानंतरही खोड्या चालूच होत्या. सगळ्या गोकुळांना भगवंताचा त्रास चालू होता. सगळ्याजणी कंटाळून यायच्या. कारण का? भगवंताची रोज एक नवीन नवीन खोडीच होती. कोणाच्या घरामध्ये जायचे, कोणाचे वासरं सोडून द्यायचे, तिथं गाढवं आणून बांधायचे. कोणाच्या घरामध्ये जायचे, मुंगस पकडून आणायचे आणि घरामध्ये मुंगस सोडायचे. काही कार्य भगवंताचे चालू होते. मी कालही कथेमध्ये सांगितले की एका गवळणीची आणि तिच्या मालकाची दाढी विणीची गाठ बांधली. अशा काहीतरी खोड्या भगवंताच्या चालू होत्या. दह्या दुधाच्या लोण्याच्या चोऱ्या करायचं, काही भगवंत करत असतील. सगळ्या गोपाळांना घेऊन चोरीच करायची म्हणले, चोरी करायलाही भगवंत गेले. असंख्य खोड्या भगवंताच्या चालू होत्या. पण त्या चोऱ्या करीत असताना देवानं बघितलं. सगळ्या गवळणी एके दिवशी कदारल्या आणि सगळ्या कदरून नंदबाबाच्या वाड्यामध्ये आल्या. यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी का झाले. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी का झाले. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी का झाले.
सगळ्या गवळणी कदरून आल्या. आनंद बाबाच्या वाड्यावर आल्या. यशोदे सांग, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? सांग, काय करावं आम्ही? काय करावं सांग ना ग. मैया म्हणली, काय झालं ग? तुम्ही सगळ्या आज उठल्या की माझ्या दारावरती आल्या ना, मोठमोठ्यानं आरडायला लागला. काय झालं तुम्हाला? सांगा काय झालं? आता मैयाचा मोठा आवाज बघितला, यांचे आवाज लहान झाले. काय नाही म्हणले, काय नाही, आम्ही आलतोच म्हणले सहजच फिरायला. बाकीच्याच बोलायचंच हिंमत होईना. पण एक जरा जास्तच बोलणार होती. पाठीमाग होती पण पाठीमागची समोर आली. आणि समोर आल्यानंतर मी बोलते ना, सगळ्या तुम्ही भेट असाल ना, ती का लगे मोठी लेकलं झाली का म्हणून काय तिचं ऐकून घ्यायचं? मोठ्या घरची झाली म्हणून ऐकून घ्यायचं का? पुढे आली ती म्हणली, तुला काय सांगायचं? तू मोठ्यानं बोलायलीस ना, तुझ्या लेकाला समजून सांग. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं आम्हाला हे पण कळना. कारण रोजही त्याच्या खोड्या इतक्या वाढल्यात की त्या खोड्याला आम्ही त्रासून गेलोत म्हणली. कंटाळाला आम्हाला, काय करावं? ती पुढे येऊन सांगायला लागली. भगवंत म्हणले, पेंड्या ही लय बोलायली म्हणले. महिला बचत गटाचे अध्यक्ष काय रे? कोण आहे म्हणले? हिचा घर नंबर, हिचं नाव काय आहे लिहून घे म्हणले. हिच्या संध्याकाळी भेटीला जातो म्हणले. गे लिहून. गव्हाणातल्या सोडून बरं विठ्ठला. बऱ्याच जणी म्हणते, महाराज आम्ही इथं पाहुणे आलेलो आहेत, पण तुम्ही बी सोडून गव्हाणात कीर्तन ऐकायला आलेल्या सगळ्या सोडून दुसऱ्या गावच्या, आणि दुसऱ्या गावात गेल्यावर तुमचं सांगायचं, दुसरं आणायचं कुठून? विठ्ठला. तिकडे गेलं की इकडे सांगायचं असतं, आणि इकडे आलं की तिकडे सांगायचं असतं. दुसऱ्या कुठून आणायच्या? नाही ना. यशोदा मैयाला सांगायला लागली. ही काना म्हणले, हिचं लिहून घे सगळं, गल्ली नंबर पत्ता वगैरे सगळं काही लिहून घेतलं तिचं. ठीक आहे म्हणले. चांगलं बोलायला लागली, आणि सगळ्या गौरवांनी ती बोलत असल्यामुळे हे बी बोलायला लागल्या. यशोदा मैया, तुझा काना आम्हाला फार त्रास देतोय, किती खोड्या करते तुला माहितीये? असं सगळं कराने ऐकून घेतले यशोदा मैयाने. आणि यशोदा मैयाला आपलं मुलगा चांगलाच वाटलं ना ते. माझं बाळ तसं नाही, तुम्ही घराने टाळ्या वाजवा यांच्यासाठी, सगळ्यांसाठी. असे जर कलाकार सोबत असले ना, तर कुठेही कितीही माणसात 5,000 नाही 10,000 जरी पब्लिक असली तरी कीर्तन करायला काय वाटत नाही. खरंच हे सगळं काही कीर्तन यांच्या जीवावर असते. बोलायला काही लागत नाही, पण वाजन करण्याला मी बघितलंय. ज्यावेळेस यांच्याकडे बघितल्यानंतर घाटावरती रात्री किती वाजोपर्यंत यांनी पकवाद वाजवला, त्यावेळेस आज इथं इतकं आपल्याला सुंदर वाजवता येते. यांनीही किती परीक्षा दिल्या, किती गायनाचं परिश्रम केलं, किती जणांचं या ठिकाणी श्रवण केलं, आणि किती गुरुकडे जाऊन विद्या मिळवली. खरं त्यांनाच माहिती. आम्ही काहीच नाही. आम्ही सांगायलोत ना, स्वामीजींची कथा ऐकू पाठ झाली आम्हाला. कारण आपल्या इथे बाप्पानं 22 ते 27 वर्ष कार्यक्रम ठेवला. ती कथा ऐकून गव्हाणात आपल्याला कथा पाठ झाली का नाही पाठ? माझ्यापेक्षाही बरेचसे जण या ठिकाणी अतिशय सुंदर सांगू शकतात. का? कारण गव्हाणा इतक्या कथा स्वामीजींच्या कुठे झाल्या नाही महाराष्ट्रामध्ये. इतक्या कथा गव्हाणात झाल्या. कारण आपलं परम भाग्य होतं की सद्गुरूच्या वाणीमधून आपल्याला त्या कथा श्रवण करायला मिळाल. परम भाग्य होतं आपलं. आनंद होता. मी काय सांगू लागलो विसरून गेलो. कीर्तन सांगायलो मी. बाळ सगुण गुणाचं आहे म्हणले. सगळ्या गौरवाने तिथं घरानं करू लागल्या. थोडं होतंय वयामानानं आता. विठ्ठला विठ्ठला बाळ सगुण गुणाचं आहे माझं. तुम्ही काय आता आणि रोज बी उठलं की सुटलं माझ्या दारावरती. आता कशाला येता का तुम्ही घराने सांगायला? पण एक जण म्हणले, मैया खरं सांगू, आम्हाला घरानं काही सांगावत नाही. आम्हाला तर वाटतंय भगवंतानं रोज आमच्या घरी यावं चोरी करावा. फक्त आम्हाला उठलं की भगवंताचा चेहरा पाहावा वाटतंय. उठलं की आम्हाला भगवंताचं मुख पाहावं असं वाटतंय. कारण ते मुखच इतकं सुंदर आहे. सुंदर आहे ते ध्यान.
आज इथेवर उभा आहे ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि तो नंदाच्या घरी आज सावळा या ठिकाणी प्रतीक्षात आहे. आज तो या ठिकाणी उभा आहे आणि उभा असताना आज आम्हाला आनंद होत आहे. आणि मैया खरं सांगू का, घराणे करायचं एक निमित्त आहे. ऐसे ऐकून घरानी वेसोना नैनी आले पाणी. ऐसे ऐकून घरानी वेसोना नैनी आले कृष्णा खोरीने टाकूनी एका जनार्दनी कृष्णा खोरीने टाकूनी एका जनार्दनी शरणी. हे बाई आमाची पावेना, हे बाई आमाची तुझेना. त्याचा देवाळ तुझा तारा, बाळ तुझा तारा, बाळ तुझा तारा. यशोदे बाळ तुझा तारा, बाळ तुझे गाला. यशोदे बाळ तुझा तारा, उठवला सोसुधी गाला. आम्हाला फक्त निमित्त पाहिजे मैया. फक्त आम्ही भगवंताला पाहायला येतो तुझ्या वाड्यावरती. कितीही धिंगाणा करू द्या भगवंताने, आम्हाला ते पाहावं वाटतंय. गवळणी जर रस्त्यानं काना जात असतील ना, तर गवळणी म्हणायच्या, काना तू इकडे ये ना. छोटेसे काना असताना ते छुमछुम पायामध्ये पैजण वाजायची. भगवंताला जवळ आणायच्या गवळणी, आणि गवळणीला जवळ आणल्यानंतर विचारायच्या, काना तू जरासं नाच ना, बरं नाच ना जरासं, तुझ्या वेळेस नाचतो ना, मग आम्हाला फार आनंद वाटतोय. देव म्हणले, मी नाचतो पण रिकामं नाही, काहीतरी मी घेतो अगोदर. घेतल्याशिवाय मी काही देत नाही, माझा नेम आहे म्हणले, पण मला काहीतरी तुम्ही द्या म्हणले. काय पाहिजे काना तुला? काय नाही म्हणले, आमच्या घरी तर काहीच नाही ना रे, ताकाशिवाय काहीच नाही. त्या गवळणी काय करायच्या, जरसक भगवंताला ताक पाजायच्या, आणि ताक पाजल्यानंतर काना आता नाच. भगवंत त्या थोड्याशा ताकासाठी नाचायची. पुन्हा थांबायचे, आता बस झालं नाही काना, आणि जरासं थोडंच ताक पेन. थोडं थोडं कानाला ताक पाजायचं आणि थोडं थोडं कानाला नाचायला लावायच्या. असं असंख्य गवळणी बरेच वेळेस लीला भगवंताच्या करून घ्यायच्या. का? कारण भगवंत त्या ठिकाणी ताकाला भुकेलेले नव्हते, कारण त्या गवळणीचा मागचा भाव होता. मागचं प्रेम होतं त्या गवळणीचं, आणि प्रेमामुळे त्या गवळणी त्या ठिकाणी भगवंताला नाचत होत्या. आणि भगवंतही जसं सांगितल्यानंतर ऐकत होते. का? कारण देव प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ आहे त्याला, त्याला काय कमी आहे? दुष्काळ कशाचा आहे? फक्त प्रेमाचा आहे, प्रेमाचा. देवा कारणे भाव तस्मात्, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची. तुकोबारायने सांगितलं की माझी आण, माझी शपथ घेऊन सांगतो, भगवंताला काहीच लागत नाही या संसारातलं, फक्त काय लागतंय? भाव लागतो, भाव. आणि तेवढंच आपण द्यायचं सोडून भगवंताला सगळं काही द्यायला सुटतो, पण भगवंत ते घेत नाहीत. सगळं देतो आपण संसारातलं देवाला, पण मन मात्र संसारात ठेवतो आणि बाकीचं सगळं काही परमार्थाकडे लावतो. आज या ठिकाणी सगळेजण तुम्ही माझ्यासहित इथे येऊन बसलात, पण आज एकाच्याही स्वप्नामध्ये भगवंत आले नाही. का नाही आले? कारण आपण संसारात मन ठेवलंय आणि परमार्थात सगळं शरीर आणून बसवलंय. जरी इथं बसलो असतो तर कीर्तन संपल्यानंतर इथंच राहणार आहे का कोणी? मंदिरातच कोणी राहणार आहे का? मी तर सगळ्यात आधी कथेला पळणार आहे. विठ्ठला का? कारण फक्त आपण वरल्या अंगानं परमार्थ करायलो, त्या ठिकाणी मुरल्या नाही जात. आपण मुरायला पाहिजे, आपलं चित्त त्या ठिकाणी मुरलं पाहिजे. चित्त तुझे पायी मुरो, चित्त भगवंताच्या पायावर मुरलं पाहिजे. पण आपण सगळं काही परमार्थाला संसाराला देत चाललो. परमार्थाला फक्त चित्त द्यायला पाहिजे. भगवंत म्हणतात ना, मला काही नाही, काही न लगे एक भावाचे कारण. फक्त चित्त द्या, प्रेम द्या, मन द्या माझ्याकडं. आणि चित्त जर दिलं ना देवाकड, चित्त असं नाही द्यायचं की देवा तुझ्याकडे माझं मन लागो, माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझं मन तुझ्या चरणावरती लावू दे, राहू दे माझं मन. पण भगवंताकडे लगेच 8 दिवस सप्ताह असला की सगळे आनंदात वातावरण असतंय. ज्यांना माळी नसतात ती माळी बी घालतात 8 दिवसामध्ये.
असं वाटतं की इतके वारकरी आहेत बघितल्यानंतर इतके वारकरी वाटतात की खरंच मोठमोठाले महाराज आहेत असं वाटतं 8 दिवसानंतर. आणि 8 दिवस झाले की नव्या दिवशी पुन्हा निघाले आपल्या संसाराच्या नादी लागले. पुन्हा जे काय करायचं ते आपण करतो का, म्हणजे 8 दिवसात आपल्याकडे भक्तीचं वातावरण निर्माण झालं. आणि 8 दिवसानंतर काय झालं म्हणतात, 8 दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी विठ्ठला 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 8 दिवसानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी संसारात येतो. आणि संसारात आल्यानंतर सगळं काही भगवंताला विसरून जातो. का विसरतो, आणि विसरल्यामुळे आपली ही फजिती होते. विसरली तया थोर झाली हाय. 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 पचतील खाणी 84च्या. आपण सगळं काही संसारासाठी करत असतो, परमार्थासाठी काही नाही. फक्त भगवंत तुकोबाराय सांगतात की काही नाही, भगवंताला प्रेम द्या. आणि भाव जर द्याला ना, प्रेम जर दिलं ना देवाला, तर दुसरं काही द्यायची गरज नाही. चित्त तुझे पायी मुरो, चित्त भगवंताच्या पायावरती आपण नेतो. आणि 8 दिवस झाले की सप्ताह संपल्यानंतर पुन्हा चित्त आपलं वापस येत असतं. वापस येतं चित्त आपलं. पण तुकोबराय झालं सांगतात, माझे सद्गुरू स्वामीजी सांगतात, मन मात्र देवाजवळ दिलं ना, चित्त एकदा जर भगवंताच्या चरणावरती दिलं ना, तर तिथं मुरलं पाहिजे. असं मुरलं पाहिजे की कसं, एखादा उदाहरण घेताना सांगतो आपण की एक हंडाभर पाणी घ्या आणि हंडाभर पाणी मातीमध्ये नेऊन टाका. जसं ते हंडाभर पाणी मातीत टाकलं आणि मातीत टाकल्यानंतर 5 मिनिटात तीच माती उकरायची आणि माती घेऊन पिळायची. ती पिळून माती त्या हंडा पाणी भरल का? भरल का? का का नाही भरणार? त्या ठिकाणी पाणी काय झालं, तिथं मुरलं पाणी तिथं. मग पाणी जसं त्या ठिकाणी मुरल्यानंतर पाणी वापस मिळत नाही, तसं आपलं चित्त भगवंताच्या चरणावर येऊन एकदा मुरवायचं. आणि मुरलं ना एकदा, तर मुरल्यानंतर भगवंताच्या चरणावरून आता कोठे धावे मन. आता कुठं जात नाही. एकदा भगवंताच्या चरणावर गेल्यानंतर वापस परत माघारी येत नाही. माघारी कितीही आणायचा प्रयत्न करा, एकदा जर भगवंताच्या चरणाजवळ गेलं ना, तर मग नाही येत. पण एकदा नेऊस तर तितकं न्यायला पाहिजे. या गवळणीनेही तसंच केलं. भगवंताच्या चरणाकडं आपलं मन नेलं, आपलं चित्त नेलं. आणि काही भगवंताचा लीला रोज त्यांना आनंदानं पाहावं वाटत. मला सांगा ना, भगवंताला काय गरज होती? ताकासाठी भगवंत नाचत होते भगवंत. कशासाठी? ताकासाठी. ताक नव्हतं भगवंताला. अहो, मी त्या दिवशी सांगितलं की भगवंताने निर्माण केलेली गाय आणि भगवंतानं निर्माण केलेली गाईचं दूध भगवंताचं, दही दूध भगवंताचं, त्या ठिकाणी निर्माण होणारं लोणी भगवंताचं, त्याच्यापासून तूप ताक असेल, हे सगळं काही भगवंताचं आहे. भगवंतानं निर्माण केलेल्या गाईचं सगळं काही पदार्थ हे भगवंताचे आहेत. मग भगवंतानं भगवंताच्या घरी केलेली चोरी झाली का? नाही ना. भगवंतानं निर्माण केलेल्या गाईची जर दुधाची जर चोरी भगवंतानं दया दुधाची लोण्याची केली असेल तर ती चोरी नाही का? कारण भगवंतानं निर्माण केलेली वस्तूची ती चोरी होत नाही. मग तसंच या ठिकाणी आपण पाहतो की चोरी जर होत नाही, मग भगवंतानं निर्माण केलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी दुधासाठी ताकासाठी ज्यानं निर्माण केलंय त्याच्यासाठी नाचत होता का देव? नाही. फक्त त्या मागचा, त्या ताकाच्या मागचा त्या गवळणीचा भाव होता.
दूढ असा भाव होता, निश्चय होता, आणि त्या निश्चयामुळे त्या ठिकाणी भगवंत नाचत होते. अशा अनेक लीला त्या ठिकाणी भगवंताने केल्या. इतक्या खोड्या केल्या की सगळे गोकुळातले कदरून जाऊ लागले. पण एके दिवशी कानाने ठरवलं, असंख्य खोड्या झाल्यात म्हणले आज आपल्या, पण आज मैया यशोदाचीच परीक्षा घ्यायची म्हणली. घरी बसलेले असताना मैयाच्या मांडीवरती काना होते, आणि मांडीवरती असताना मैयाला विचारलं, मैया तुला कोण आवडत आहे सांग ना ग, तुला दही दूध आवडत आहे का मी आवडतो सांग ना, कोण आवडत आहे सांग ना, कोण आवडत आहे तुला. त्यावेळेस मैया म्हणली, काना हे 9 लाख गाईचं जे दूध आहे ना हे तिकडच असतंय, फक्त आज मला जे आवडत आहे ना, मला तू आवडतो काना, तुझ्याशिवाय काही नाही आवडत. भगवंत म्हणले आज मैयाची परीक्षाच घेऊ. चुलीवरती तापायला दूध ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये. अग्निदेवाला सांगितलं, हा जसा आदेश अग्निदेवानं दिला ना, अग्निदेव भडकले, चुलीवरचं दूध उतू जाऊ लागलं. लाल झरीत तापलेलं दूध ते चुलीमध्ये जाऊ लागलं, आणि चुली जाताना त्याचा सुगंध मैयाला आला. मैया म्हणली, कान्हा तू बाजूला सरक, मांडीवरून उठ, दूध सगळं चुलीत जातंय रे, उठ कान्हा. कान्हा म्हणतात, मैया तुला दूध आवडत आहे का मी, सांग ना तुला कोण आवडत ग. कान्हा मला तूच आवडतो, पण दूध आपल्याला या व्यवहारासाठी लागतंय रे, मथुरेला डेअरीला द्यायचं असतंय ना, म्हणून लागतंय, सरक बाजूला. कान्हा म्हणले, अजिबात नाही, तुला मी आवडतो ना, मग जाऊ दे दूध. कान्हानं आणखी अग्निदेवाला सांगितलं, हा देवा. आता अग्निदेवाला ऐकावं लागलं, सगळ्या देवाचा बाप होता ना ते, त्याने जर आदेश दिला तर इकडे ऐकावं लागेल ना. ऐकलं अग्निदेवानं, आणखी भडकले, सगळं दूध उतू गेलं. मैयाने राग आला आणि कान्हाला ढकलून दिलं. कान्हा ज्यावेळेस पडले ना खाली, मैया पळत घरकामासाठी पळत गेली, आणि आतमध्ये पाहते तर किचन मध्ये गेल्यानंतर सगळं दूध उतू गेलं तिथे स्वयंपाकघरातलं. मैयाला इतका राग आला, ते कुठे कान्हा म्हणून इकडे बघायला आली, तर कान्हाला इकडे राग आलेला. मोठाची मोठा दगड उचलला की जे मंथन करायचा माठ होता त्याच्यावर माठ फोडून टाकला. हळूहळू एक 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 सगळे माठ फोडले, सगळे माठ फोडून त्या ठिकाणी सडा केला दह्या दुधाचा. आणि जे लोण्याचा माठ होता ना, लोण्याचे गोळे खरंच पाहायला भेटणं सर आज कुठंच. लोणी फक्त बघायला भेटायला आबा कुठं माहितीये का, पाथरी, शेलू, मंठा मार्गे एसटी वर नाव लोणी सकाराम बाबाची, आणि दुसरी लोणी आमच्या नारायण आबाची धर्मी लोणी. विठाला विठाला लोणी कुठं पाहायलाच भेटत नाही का, कारण गाये सांभाळायची नाही तर लोणी कुठं मिळेल, आणि जरी सांभाळली तर त्या गाईचं दूध किती निघत आहे, 1-2 गाईचं दूध किती असणार. भगवंताच्या घरी 9 लाख गाई होत्या, आणि 9 लाख गाईचं किती दही दूध असणार आहे. त्या ठिकाणी इतकं लोणी पाहायला भेटलं. भगवंताला राग आला होता, लोण्याचा माठ उचलला आणि माकडाला खाऊ घातला. सगळ्या माकडाला ती लोणी खावत असताना मैया अधिक रागानं आली. घरात बघितलं सगळे माठ फोडलेत, चुलीत दूध उतू गेलंय, आणि हे कान्हा माकडाला लोणी खाऊ घालायला लोणी. मैयानं इकडे तिकडे बघितलं, सोन्याची छडी होती, छडी हातामध्ये घेतली. कान्हा इकडे. मैया कशाला. कान्हा तू इकडे आहे ना. मैया कशाला सांग ना. काय नाही तुझी पूजा करायची इकडे. मैया मग पूजा करायला छडी लागती. स्वामीजी फार सुंदर विचारत असतात, छडी कशाला लागते म्हणले. पूजा करायला छडी थोडीच असते, सांग ना मैया छडी लागती पूजा करायला. म्हणले नाही, मी म्हातारे झाले ना रे, म्हातारे झाल्यामुळे आता हातामध्ये काठी पाहिजे म्हणून ही छडी हातात घेतली. तू इकडे. तरी काना येत नव्हते. मैया सांग ना खरंच पूजा करायला छडी का लागते. स्वामीजी सांगत असतात, आई ज्यावेळेस पूजा करीत असते ना लहानपणी, प्रत्येकाची पूजा झालेली असते, माझीच कशाला सांगायची, सगळ्याची सांगतो ना. प्रत्येकाची आईच्या हाताने पूजा झालेली असते. कशा कशाने झालेली असती. उलथण्यानं, घोळण्यानं, फुकणीनं, जळत्या धिलपीनं पण. विठाला बऱ्याच जणांची पूजा झाली म्हणले. हो, मग आज माझी पूजा करायची. आई छेडी बाजूला ठेव, मी जवळ येतो. पण मैयाने छेडी बाजूला ठेवली, कान्हाला जवळ घेतला, आणि कान्हा जशी जवळ आली का सगळ्या वासराच्या कहाण्या सोडल्या मैयानी. आणि वासराच्या कहाण्या सोडल्यानंतर मैयाने बघितलं, आणि एकाला एक बांधल्या, आणि एकाला एक बांधून त्या ठिकाणी काय केलं, कानाला बांधण्याचा प्रयत्न केला. कानाला बांधू लागली मैया, पण 4च बोट दोरी त्या ठिकाणी कमी पडायची. 4 बोट. काय करावं आता. विठाला चार बोट दोरी कमी पडायली. बरेचसे प्रयत्न केले मैयाने, पण काही करता येत नव्हते. शेवटी कानाने प्रेमाने बांधून घेतलं त्या ठिकाणी. ज्यावेळेस मैयाने प्रेमाने बांधलं ना, कानाने बांधून घेतलं, ज्या उखळाला बांधून घेतलं ते उखळ खाली पाडलं कानाने. मैया घरकामासाठी निघून गेली, आणि कानाने ते उखळ वडीत आणलं.
अंगणामध्ये यमल अर्जुनाचे जे दोन झाडं होते ना त्या दोघांच्या मधून कानानं उखळ ओढलं आणि उखळ अडकल्यानंतर जरसा जोर लावला आणि जसा जोर लावला का ते दोन्ही झाडं कडकड 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 वाजले आणि उपळूनच मुळासहित पडले. त्या दोन्ही झाडातून दोघांचा उद्धार झाला. म्हणते कोणाचा? मणिगिरी आणि नलकुबेर यांचा. ते नारदाचे शापाने या ठिकाणी दोघं झाडं होऊन बसले होते. त्यांचाही भगवंतानं उद्धार केला. पण ते झाडं ज्यावेळेस पडले ना आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर सगळेजण बघू लागले. म्हणले काय झालं गोकुळामध्ये? नंदबाबाच्या वाड्यामध्ये आवाज आला. कशाचा आवाज आला म्हणून सगळेजण पळत आले आणि पळत आल्यानंतर तिथं बघितलं मैया कानावरती लहानपणापासून बरेचसे संकटे आले. पूतना मावशी आली, तृणावत आला, बकासूर आला, आकासूर आगळे सगळे दैत्य आले. अवघी दैत्य खाणी भगवंताने बुडवून टाकले. म्हणले एकालाही जिवंत ठेवलं नाही. का? सगळे जेवढे कंसाने पाठवले होते ना तेवढे सगळे दैत्य मारून टाकले. आणि आजही कानावरती संकट आले. नाही राहायचं या गोकुळामध्ये. गोकुळ सोडून जायचंय आपल्याला. नाही राहायचं गोकुळामध्ये. सगळ्यांनी निर्णय घेतला गोकुळवासियाने. आपल्या छकड्यामध्ये सगळं सामान भरलं आणि गोकुळ सोडून कुठे गेले? वृंदावनामध्ये. ज्या ठिकाणी वृंदावनाचं जे वन होतं त्या वनामध्ये भगवंत राहू लागले. आणि भगवंत राहत असताना आनंदाने त्या ठिकाणी राहू लागले. आणि मैयाला म्हणले मैया मला इथं करमत नाही, मला ही काम करायचंय. काय करायचं म्हणले? मला ही गायी सांभाळायला जायचंय. आणि गायी सांभाळायला जायचं म्हणल्यानंतर मैयाने त्या ठिकाणी छोटे छोटे वासरं त्या ठिकाणी सांभाळायला कानाला पाठवलं. सुंदर असा गोपीस दिला. डोक्याला मोरपीस, खांद्यावरती कांबळे, हातामध्ये काठी आणि पिवळा पितांबर. भगवंत काय सुंदर दिसू लागले ते सावळ्या रूपाचे. आनंदाने त्या गायीच्या माग चारत हिंडत होते. छोट्या छोट्या गायी, छोटी छोटी गैया छोटे छोटे गोपाल, बीच में मेरे मदन गोपाल. भगवंत अतिशय सुंदर दिसायचे त्या गायीच्या मध्ये. कारण सगळीकडून गोपाळ असायचे, छोटे छोटे गायी वासरं असायची. आनंद वाटू लागला तिथं भगवंताला. त्या आनंदामध्ये भगवंताने बरेचसे दिवस गायी सांभाळल्या. आणि हळूहळू ज्यावेळेस काना मोठे झाले ना, मैया आज मी मोठा झालो बघ. आणि मोठा झाल्यानंतर मला वासरं नाही सांभाळायचे. मग काय करायचंय? मला गायी सांभाळायच्यात. मला गायी सांभाळायला जायचंय. आणि आज त्या गायी मला सांभाळायच्यात. मग मैया म्हणली ठीक आहे गायी सांभाळायच्यात ना, तू काय हरकत नाही, गायी सांभाळायला जायचं ना. तेच अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरा सांगतात, चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. भगवंत आज म्हणले माया मला गायी सांभाळायच्यात. गायी सांभाळायला गेले भगवंत. गायी सांभाळत सांभाळत भगवंत गायीच्या पाठीमागे फिरत राहू लागले. गायी जिकडे जाते आणि तिकडे भगवंत पायामध्ये काही नाही घातलं भगवंतानी. गायीच्या पाठीमागे तसंच चालायचे. गायी जिकडे जाते आणि तिकडे गायी चरू द्यायचे. गायीला कधीच मारायचे नाही. कारण का? भगवंत स्वतः गायी राखतात. आणि गायी राखतात म्हणून गोपाळ म्हणतात. गोचं पालन करणारा म्हणजे कोण? गोपाळ. आपल्या इकडे गुराखी म्हणतात. त्याचाच अपभ्रंश. म्हणजे गु राखी म्हणजेच गो मातेला राखणारा तो कोण? गोराखी. पण त्याचा अपभ्रंश आपल्याकडे दुसराच होऊन गेला.
असो तो आपला विषय नाही. भगवंताने गायी सांभाळल्या आणि भगवंत गायी मागं फिरत फिरत राहिले आणि इतके दिवस फिरले भगवंत गायी मागं. भगवंताने गायी सांभाळल्यानंतर त्या गायीच्या पाठीमागं फिरत फिरत राहिले. आपले पाय दुखले तरी भगवंताने बघितले नाही. बहू केली वन वन पाय पिटी झाला शीन. सारखं गायीच्या मागे भगवंत हिंडले पण तरी थांबले नाही. सारखं फिरत राहिले आणि कधीपर्यंत फिरले, इतकं फिरले की ते फिरता फिरता खांद्यावरचं वजन कांदी होतं. भार पोटी भूक कांदी 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 काय खेळाया ते सुख काय खेळाया ते सुख काय खेळाया ते सुख खेळाया ते सुख कांदी भार पोटी भूक कांदी भार बहु केली वनवा 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 बहु केली सारखं भगवंत गायीच्या पाठीमागे राहिले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. देवा आज गायीच्या मागे आम्ही भरपूर हिंडलोत आणि हिंडल्यानंतर आज गायी चरायला लागल्यात. पण देवा चरत असताना आपल्याला काय काम आहे. मग काहीतरी आपण खेळू. गोपाळ सगळे भगवंताच्या जवळ आले आणि खेळ चालू केले त्यांनी वृंदावनामध्ये. ते खेळ कोणते होते. हा मामा पोरा हा मामा डुंगरी वाजत मामा हा मामा पोरा हा मामा डुंगरी वाजत मामा डुंगरी वाजत मामा डुंगरी वाजत मामा हा मामा पोरा हा मामा डुंगरी वाजत मामा असे भगवंत सारखे खेळू लागले. गोपाळ संघ इतके खेळ होते कारण ते कथेमध्ये त्या दिवशी खेळ सांगितले. मी त्या दिवशी खेळ सांगितले आणि खेळ सांगत असताना इतके रमले की दुपारचे 2:30 वाजले. गोपाळाला कळायलाच नाही किती भूक लागली हेही कळालं नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता बस झालं देवा खेळायचं बंद झालं. आता आम्हाला भुका लागल्यात भुका आणि भुका लागल्यानंतर आता आम्ही खेळण्यासाठी बस झाला. आता आम्हाला काय करा. आता आम्हाला जेवण करायचेत म्हणले. आम्हालाही काला खायचा आहे. तो काला आज तुम्ही आम्हाला द्या. ते काला खायचा आहे आपल्याला. इठोबा रखुमाई तुकोबराय सांगतात कधीपर्यंत पळायचं गायीच्या मागे कधी पळायचं.